केअरटेकर भाग 22. मीराने आरवसाठी कॉफी आणून दिलेली होती. त्यानंतर ती कॉफीचा कप बाहेर ठेवून परत आरवच्या केबिनमध्ये आलेली होती. कारण आरवनेच तिला मगाशी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की जोपर्यंत तो ऑफिसमध्ये आहे तोपर्यंत ती त्याचं केबिनमध्ये त्याच्या नजरेसमोर असलीच पाहिजे. म्हणजे त्याला जेव्हा जेव्हा कधी तिची गरज भासेल तेव्हा ती समोरच असल्यामुळे तो तिला लगेचच त्याचं काम सांगू शकेल. म्हणूनच मीरा कॉफीचा कप बाहेर ठेवून परत त्याच्याच केबिनमध्ये आलेली होती. मीरा आरवच्या केबिनमधल्या बाजूच्याच एका सोफ्यावरती बसलेली होती. पण तिथे बसून नुसतं काय करायचं हेच तिला समजत नव्हतं. आरव लॅपटॉपसमोर शांतपणे काम करत होता. मध्ये मध्ये त्याला काही कॉल्स येत होते. तेही तो अगदी प्रोफेशनल पद्धतीने अटेंड करत होता. हे सगळं बघत बसायला मीराकडे भरपूर वेळ होता. खरं तर खूपच जास्त वेळ होता. त्यामुळे तिने केबिनमधल्या प्रत्येक वस्तूचं बारकाईने अगदी निरीक्षणच केलेलं होतं. टेबलावर ठेवलेला काळसर कागदी वर्कपॅड, भिंतीवर लावलेलं एक ठसठशीत पण विचारमग्न पेंटिंग आणि आरवचा तो नेहमीचा गंभीर एकटक लूक. मीरा हे सगळं काही बघून स्वतःच्या मनातच पुटपुटली. काय वेळ आली माझ्यावर. टाईम आहे पण मी झोपू शकत नाही आणि काही कामसुद्धा नाही. सगळ्या बाजूंनी मीच अडकलेली आहे. फक्त इथे बसायचंच काम आहे माझं वाटतं. 3दा घड्याळाकडे तिने पाहिलं. वेळ सरकत होता पण तिच्या मनात मात्र एक विचित्र स्थिरता दाटून बसली होती. आरव लॅपटॉप बंद करून अचानक कोणातरी कॉल करू लागला. त्याचा आवाज गंभीर होता. मीरा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत राहिली. काही क्षणांनी तो उठला. मीरा उठायला निघालीच होती तोच आरव तिच्याकडे पाहत म्हणाला, चल. पण ती एवढंच बोलली होती तेवढ्यात तो तडक बाहेर निघून गेला. कुठे चाललाय हा? काहीच सांगितलं नाही. मीराने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत मनाशी चरफडलं. यार, हा माणूस काहीच नीट मला सांगत नाही. सगळं काही अर्धवट. आता कुठे चाललाय हा? काय चाललंय याचं नक्की? ती बडबड करतच त्याच्या मागे धावली. आरव थेट लिफ्टमध्ये शिरला. मीरा पळतच त्याच्या मागे जाऊन लिफ्टमध्ये चढली. दोघंही 15व्या मजल्यावरती आता पोहोचलेले होते. लिफ्टच्या दरवाजातून बाहेर पडताच आरव न थांबता एका भल्या मोठ्या हॉलकडे आता वळलेला होता. मीरा त्याच्या मागोमाग गेलेली होती पण दरवाजाजवळच ती थबकली होती. तिच्या नजरेसमोर एक भव्य मोठा हॉल तिला दिसत होता. त्या हॉलच्या अगदी समोर एक उंच स्टेज होतं. त्याच्या पुढे मोठमोठी पोस्टर्स ठेवलेले होते आणि सर्वत्र रांगेने बसलेल्या खुर्च्या. साधारण 400-500 एम्प्लॉईज आत उपस्थित होते. मीरा एकदम गोंधळून गेली. या माणसाने मला इथे का आणलंय? काय चाललंय इथे? असं वाटतं इथे काहीतरी महत्त्वाची मीटिंग होणार आहे. पण मग मी काय करायचं इथे? मी कुठे बसणार? ती दरवाजा शेजारी उभी राहून आतलं सगळं निरीक्षण करत होती. तिच्या चेहऱ्यावर थोडं घाबरलेपणा आणि अस्वस्थतापणा स्पष्ट जाणवत होती. इतक्यात काही एम्प्लॉई तिच्याकडे वळून पाहू लागले. त्यांच्या नजरेत कुतूहल होतं. अजूनही सगळ्यांच्या मनात तोच प्रश्न घोळत होता. हे कोण आहे? इथे काय करत आहे? आरव त्या मोठ्या हॉलमध्ये शिरतो आणि त्याचं तिथे येणं म्हणजे सगळ्या वातावरणात एक वेगळीच शांतता पसरते. त्याच्या पावलांचा आवाज पूर्ण हॉलमध्ये आता घुमू लागतो. तो स्टेजपर्यंत पोहोचतो, थांबतो, सगळीकडे नजर फिरवतो. हॉलमधले सगळे एम्प्लॉईज आरवला आलेलं बघून उठून उभे राहतात. त्याने कुणाकडे पाहिलं नाही पण त्याची उपस्थितीच इतकी तीव्र होती की नजरा आपसुकच आता झुकलेल्या होत्या. आरव इकडे तिकडे बघतो. एक माणूस पटकन त्याच्या हातामध्ये माईक देतो आणि आरव थेट बोलतो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. त्याचा आवाज शांत पण स्पष्ट. सगळे लक्ष देऊन ऐकायला लागतात. I know this meeting wasn't scheduled, but I had to address something important, something that concerns you all. मीरा अजूनही दरवाजाजवळ उभी होती. तिच्या मनात धडधड आता वाढलेली होती. तिला अजूनही खात्री नव्हती हा माणूस नेमका आता काय बोलणार आहे. तेच इकडे आरव परत पुढे बोलायला सुरुवात करतो. यू ऑल मस्ट हॅव नोटीस the lady who been accompanying me since morning and I am sure you have questions. मीराचं काळीच तोंडाशी आलं होतं. तिच्या डोक्यात विचारांचे आवाज घुमू लागले. प्लीज ऑकवर्ड काही बोलू नकोस रे बाबा सगळ्यांसमोर. ते आरव ठामपणे म्हणाला, लेट्स मी इंट्रोड्यूस हर प्रॉपरली. दिस इज मीरा.
स्टार्टिंग टुडे शी विल बी वर्किंग ॲज माय पर्सनल असिस्टंट. त्याने शब्द इतक्या सहजपणे स्पष्टपणे उच्चारले की एक क्षणभर मीरा स्तब्ध झाली. तिच्या मनात अनेक संमिश्र भावना तयार झाल्या होत्या. ॲज यू ऑल नो, मिस पूजा हॅड टू रिझाइन yesterday. Meera will now be handling all responsibilities that Pooja used to manage my appointments, meetings, and official communications. I expect the some cooperation and professionalism from everyone. सकाळपासून खरं तर मीराच्या मनामध्ये जो विचार घोळत होता, मी नक्की कोण आहे? मी लोकांना काय सांगू? केअरटेकर आहे आरवची म्हणून मी लोकांना सांगायचं का? मग लोक मला काय समजतील? असे बरेच प्रश्न तिच्या मनामध्ये आलेले होते. तो विचार आज पूर्णपणे मिटून गेला होता. आरवच्या त्या एक छोट्या भाषणाने तिला तिची ओळख मिळाली होती. आदराची, सन्मानाची आणि त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाची जागा असलेली ओळख. आरवने मीरा पर्सनल असिस्टंट आहे अशी ओळख सगळ्यांना करून दिलेली होती. हॉलमध्ये अचानक एक वेगळीच शिरकाव झाला. सगळे कर्मचारी एकमेकांकडे बघत नंतर थोड्याशा संभ्रमाने मीराकडे बघितले. मीरा स्वतःला अगदीच अनकम्फर्टेबल आणि अस्वस्थ जाणवत होती. हळूहळू तिच्या डोळ्यात घाबरटपणा आणि भीती मिसळून दिसत होती. तिच्या मनात तब्बल विचारांचे तांडव चालू झालेलं होतं. मी खरंच या सगळ्यासाठी तयार आहे का? लोक काय विचार करतील? मी या ऑफिसमध्ये अशी कशी ही पोस्ट मिळवू शकते? आरवला त्याची ही अवस्था नीट जाणवली होती. त्याने त्याच्या आवाजात थोडीशी कडवटपणा आणि स्पष्टता आणून तो परत सगळ्यांकडे बोलला. इम्पॉर्टंट नोटीस मला जी काही द्यायची होती ती मी आता तुम्हाला दिलेली आहे आणि ती मी आधीच ऑलरेडी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. त्यामुळे आता कुणालाही वेळ वाया घालवायचा नाही. क्विक आणि फास्ट तुमच्या पटकन तुम्ही कामाला लागा. मला वेळेचं फार महत्त्व आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. सो नो एक्सक्यूज. तुम्ही तुमचं काम करू शकता. आरवचं बोलणं ऐकून ऑफिसमध्ये सगळे कर्मचारी त्यांच्या जागांवरून उठले आणि कोणकोणत्या कामासाठी धावायला लागले. पण मीरा तशीच एका बाजूला थांबलेली उभी होती. अजूनही तिच्या मनात घाबरटपणा, आनंद आणि थोडीशी आश्चर्याची भावना होती. बाहेर जाताना अनेक एम्प्लॉई तिला कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम म्हणत होते, कारण आरवचं पर्सनल असिस्टंट होणं इतकं सोपं नव्हतं. त्यासाठी अनेक मुलं मुली खूप धडपड करत होते. पण आज ती नशीबवान ठरली होती. त्या पदावर ती पोहोचली होती. सगळ्यांकडून मिळालेली ही मान्यता आणि कौतुक तिच्यासाठी नवीन अनुभव होता. मीरा चेहऱ्यावर जबरदस्ती एक हसू काढत म्हणाली, थँक्यू. पण तिच्या मनात अजूनही अनेक विचारांची गडबड सुरू होती. ऑफिसमध्ये लोक एकेकाळी बाहेर गेले पण मीरा तिथेच तशी उभी राहिली. एक नवीन अध्याय सुरू होण्याच्या अपेक्षेत, पण अजूनही थोड्या अनिश्चिततेत. सगळेजण एक एक करत मीटिंग हॉलमधून बाहेर पडले. खुर्च्यांचा आवाज, शुभेच्छांचे स्वर, हलक्या कुजबुजींचा घोंगट. काही क्षणातच सगळं काही आता शांत झालं. फक्त एक मंद थंडी आता पसरलेली होती जणू हॉलमध्ये. आरवने नेहमीसारखी शांत, आत्मविश्वासपूर्ण चालत त्याचे दोन्ही हात खिशामध्ये टाकले आणि तो सुद्धा स्टेजवरून सरळ खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही आता भावना अजिबात मीराला दिसत नव्हती. ना आनंद, ना राग, ना गर्व, ना इगो. तो फक्त वळला आणि तो सुद्धा त्या हॉलमधून निघून गेला. मीरा मात्र अजूनही तिथेच उभी होती. तिचे डोळे आरवच्या जाणाऱ्या आकृतीवर खिळले होते. जणू काही क्षण स्थिर झाले होते. मनात मात्र विचारांचं वादळ उडलं होतं. हे नेमकं काय झालं? तिच्या मनात आवाज घुमत होता. माझी ओळख काय सांगू? असं विचारल्यावर आरवने काय उत्तर दिलं होतं? हा प्रश्न तुझा आहे. काय करायचं ते तू बघ. आणि आज सगळ्यांसमोर इतक्या मोठ्या मीटिंगच्या पहिल्या क्षणी सरळ स्टेजवर उभं राहून मला त्याने त्याची पर्सनल असिस्टंट म्हणून ओळख करून दिली. असं कसं अचानक? कोणतीही कल्पना न देता? मीराच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ती आतून हादरली होती. पर्सनल असिस्टंट, एक सामान्य ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचं स्वप्न असलेली पोस्ट. आरव राज्याध्यक्ष, उद्योग विश्वातला प्रभावशाली आणि कठोर बिझनेसमॅन. त्याचा विश्वास संपादन करणं, त्याचं वेळापत्रक, निर्णय, फायल्स, कॅलेंडर्स सर्व काही सांभाळणं म्हणजे जबरदस्त एक जबाबदारी होती. आणि मी फक्त BA पास आहे. ती मनात पुटपुटली. ना कोणतं स्पेशल ट्रेनिंग, ना कोणता एक्सपिरियन्स. इतकी मुलं मुली इथे वर्षानुवर्ष या पोस्टसाठी खूप धडपड करत असतात. पोस्ट मिळवण्यासाठी त्यांचं जीवाचं रान झालं असतं आणि मला एका रात्रीत? तिचं मन गोंधळून गेलं होतं. तिच्या चेहऱ्यावर हलकासा शंका, थोडी भीती आणि खूप प्रश्न उमटले होते. आरवने सांगितलं होतं की कालपर्यंत पूजा नावाची मुलगी त्याची असिस्टंट म्हणून काम करत होती. ती अचानक ऑफिस कामं सोडून गेली.
काही वाद झाला होता का, की ती आधीच जाणार होती? आणि जर ते आधीच सगळं काही ठरलं होतं तर मग मग आरवने काल रात्री मला ऑफिसमध्ये ये म्हणलं, हे आधीपासूनच मग त्याचं प्लॅन केलेलं होतं का? ती विचारांच्या खोल गर्तेत अडकली होती. हा सगळा प्लॅन माझ्या चुकीसाठी शिक्षा म्हणून आहे की? तिच्या डोळ्यात हलकंसं धुकं आलं की आरवच्या मनात काही वेगळंच आहे, एखादं गुपित, एखादी भावना, की मग काही अजून खोलवर दडलेलं कारण. आरवच्या प्रत्येक वागणुकीत तिला आजवर काही वेगळं जाणवलेलं होतंच, पण त्या प्रत्येक क्षणाला तिने केवळ गोंधळलेली नजर दिली होती. आज ती नजर त्या जाणिवेच्या उंबरठ्यावर येऊन थांबली होती, पण त्या दारामागचं सत्य अजूनही धुसर होतं. मीरा अजूनही तिथेच उभी होती. हॉलच्या मधोमध रिकामं व्यासपीठ, गारठलेला हॉल आणि तिच्या मनात धुमसणारे विचार. मीटिंग हॉलमध्ये अजूनही मीराचं अस्तित्व पसरलेलं होतं. सगळे गेल्यानंतरही तिने हालचाल केली नव्हती. त्या शांततेत तिचा श्वासही जड होत चाललेला होता. काही क्षणांसाठी तिने तिचे डोळे मिटले आणि मनात तिच्या एकच विचार घुमायला लागला, एवढी मोठी जबाबदारी आणि मी? तिच्या चेहऱ्यावर गोंधळलेली छाया स्पष्ट होती. मी जेव्हा घरातच इतक्या चुका करते, छोट्या छोट्या गोष्टी विसरते, कधी वेळ सांभाळत नाही, मग या एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये जिथे प्रत्येक सेकंद, प्रत्येक निर्णय महत्त्वाचा असतो, मी काय योग्य काम करू शकणार आहे का? तिचं मन घाबरलं होतं. नुसत्या कल्पनेनंच तिला घाम फुटत होता. आरवसारख्या परफेक्शनिस्ट माणसाची पर्सनल असिस्टंट म्हणून काम करणं हे काही साधं नाही. कधी जर मी चुकले, एखादी गोष्ट विसरले, फाईल चुकीची दिली, वेळ चुकवला तर तो पुन्हा रागवेल, पुन्हा माझ्यावरती ओरडेल आणि यावेळेस मी चूक माफ होण्याइतकी छोटी नसेल. ती आता स्वतःच्या क्षमतांवर शंका घेत होती. तिच्या मनात रेंगाळणाऱ्या असुरक्षिततेने तिला पोखरायला सुरुवात केली होती. नाही, मला नाही जमणार, खरंच नाही जमणार. एक सुस्कारा टाकून ती म्हणाली, त्याला सांगायला लागेल, हे काम माझ्या क्षमतेच्या बाहेरचं आहे. त्यानं चुकून का होईना माझ्यावर टाकलेली ही जबाबदारी मी निभावू शकणार नाही. मीराने क्षणभर डोळे मिटले. तिचा चेहरा कठोर झाला. ती स्वतःवरच चिडलेली होती, अशक्तपणामुळे, भीतीमुळे. पण मग एका झटक्यात ती वळली. तिच्या डोळ्यात आता थोडा निर्धार होता आणि थोडी भीतीसुद्धा. पण तिचा मात्र निर्णय पक्का होता. नको ती जबाबदारी, नको तो ताण. मला हे स्पष्टपणे त्याला सांगायलाच हवं. ती मनाशी विचार करते. ती झपाझप चालत आरवच्या केबिनकडे निघाली. उंबरठ्यापर्यंत पोचल्यावर तिचं हृदय ठोके देत होतं. जोरजोरात तिच्या मनातल्या गोंधळासारखंच. पण आता ती मागे हटणार नव्हती. आरवच्या केबिनजवळ सायलेंट सिग्नल लाईट ऑन होती, म्हणजे तो आतमध्ये होता. मीराने एक दीर्घ श्वास घेतला आणि हलक्या आवाजात दारावर टकटक केलं. कम इन. आरवचा शांत पण अधिकारदर्शक आवाज कानावर पडताच मीराने दार हळूच ढकललं. ती आत येते, हलक्या पावलांनी. आरव त्याच्या आराम खुर्चीत बसून काही फाईल्समध्ये पूर्णपणे गुंगलेला असतो. त्याचं कपाळ किंचित आठवलं होतं, म्हणजे एखाद्या गंभीर प्रकरणावर लक्ष केंद्रित करत होता. मीरा हळूहळू त्याच्या टेबलजवळ येते. साडीचा पदर ओठाशी नेतो की काय असं वाटावं इतकी गोंधळलेली, पण हातात घट्ट साडीचा पदर पकडलेला. तिच्या श्वासाचा वेग वाढलेला. आरव अजूनही फाईल्समध्ये बिझी. पण मीराने शेवटी थोडी हिंमत गोळा करत आवाज काढला, सर, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. आरवने नजर वर न करताच एक हलकं इतकंच केलं. म्हणजे असं असायला हवं असं मला वाटतं. म्हणजे ते मला हे सांगायचं होतं की. तिचा आवाज थरथरत होता, पण ती बोलतच राहिली. म्हणजे तुमची पर्सनल असिस्टंट म्हणून मगाशी तुम्ही सगळ्यांसमोर ओळख करून दिली माझी, पण मला ते खरंच योग्य तुमचा निर्णय वाटत नाही. मीराचं बोलणं ऐकून आरवचा हात थांबला, पण त्याने अजून डोळे वर केले नाहीत. एकतर माझं शिक्षण फार झालेलं नाही. मला ऑफिसचं काम, जबाबदाऱ्या, पद्धती काहीच माहिती नाही. मी आत्तापर्यंत हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम केलं आणि तिथूनच मी थोडंफार शिकले. पण हे काम? ती थोडी घशात अडकली. हे खूप मोठं आहे. तुम्ही खूप स्ट्रिक्ट आहात. घरात जरी काही चूक झाली तर तुम्ही चिडला, आणि हे ऑफिस, इथे काही गडबड झाली तर, माझ्यामुळे काही बिघडलं तर? मला भीती वाटते सर. म्हणून प्लीज मला ही पर्सनल असिस्टंटची जबाबदारी नको. तुम्ही दुसरं काही काम द्या जे मी करू शकेन. ते एका श्वासात बोलून गेली. एक क्षणभर खोलीत संपूर्ण शांतता पसरली. आरवने हळूच फाईल बाजूला ठेवली. त्याने नजर वर केली. त्याच्या नजरेत न राग न गोंधळ, फक्त एक खोल निरीक्षण होतं. आरव त्याच्या खुर्चीवरून संथपणे उभा राहिला. हलकीशी किंचित हालचाल, पण त्याच्या डोळ्यातील ती दगडी शांतता, जणू एखादा वादळ येण्यापूर्वी खोल शांत क्षण होता तो.
त्याची नजर मीरावर घट्ट रोवलेली. डोळ्यात आता प्रचंड राग होता, पण त्यातच एक अनामिक तणावही. मीरा ते डोळे टाळू शकत नव्हती. तिच्या छातीतली धडधड आता तिला स्वतःलाच ऐकू येत होती. एक पाऊल ती आता हळूहळू मागे टाकत होती. आरवचं मात्र तेवढंच पाऊल तो पुढे टाकत होता. ती परतते, तो जवळ येतो. पाऊल न पाडता, न बोलता, न धमकावता, पण प्रत्येक क्षण त्याचा अधिक दाट होत जात होता. मीराच्या पाठीला अचानक सोफा लागता तिच्या शरीराला एक झटका बसतो आणि ती न सांगता, न कळतपणे त्या थंडसर सोफ्यावर बसते. तिचे हात आता पदराशी घट्ट गुंडाळलेले गेले होते. आरव अगदी जवळ येतो, इतका की त्याच्या उबदार श्वासाची चाहूल तिला स्पष्ट जाणवते. एक हात त्याचा सोफ्याच्या पाठीवर टेकलेला, दुसरा अजूनही खिशातच. त्याचा चेहरा आता अगदी तिच्यासमोर. त्या काळसर डोळ्यात इतकं काही भरून आलं होतं की मीरा स्वतःला त्यात हरवत होती, पण तरीही ती नजर टाळते. माझ्याकडे बघ. त्याचा आवाज इतका धीम्या स्वरात पण धारदार की तिच्या पाठीला शहारे येतात. मीरा घाबरून नजर वळवते. ती त्याच्याकडे बघू शकत नाही. तिच्या ओठांच्या हालचालीमध्ये जणू काही गारानं अडकलं होतं. आरव हळूहळू त्याचा हात खिशातून बाहेर काढतो. थोड्या क्षणासाठी मीरा झरकन डोळे मिटून घेते, पण तो हात फक्त तिच्या हनुवटीला तो टेकवतो, नाजूकपणे आणि अगदी काळजीपूर्वक. मग तो तिचा चेहरा अलगदपणे आपल्या दिशेने वळवतो. तिचे डोळे आता त्याच्याकडे आलेले होते. तिचे डोळे थोडेसे ओलसर, घाबरून झालेले होते, थोडे भावरलेले दिसत होते. आरव तिच्या अगदीच जवळ उभा होता. डोळ्यात अंगार ओतलेला राग, शांत पण खोल. त्याच्या चेहऱ्यावर कठोर भाव. तो तिच्या डोळ्यात नजर रोखून म्हणाला. आवाजात नुसती धाकधूक नव्हती, तर हुकूमशाही स्पष्ट जाणवत होती. ज्यावेळी तू पहिल्यांदा माझ्याकडे काम करायला आली होतीस ना, त्याचवेळी मी तुला अगदी स्पष्टपणे क्लिअर सांगितलेलं होतं. प्रश्न विचारायचे नाहीत, मी जे सांगतो तेच करायचं. माझ्याकडे मला नाही जमणार हे शब्द ऐकण्याची सवय नाही आहे. तो अजून पुढे सरकतो. मीरा मागे सरकू लागते. सोफ्याच्या कडेपर्यंत पोचते. तिचा श्वास अडकलेला, चेहरा एकदम पांढरट झालेला, हाताने पदर घट्ट पकडलेला आणि डोळ्यात हळूहळू पाणी साठत होतं. मी एक जबाबदारी दिली म्हणजे दिली. त्यामध्ये चुकण्याचा, मागे हटण्याचा, घाबरण्याचा पर्यायच नाही. ती जबाबदारी पूर्ण झालीच पाहिजे, समजलं? त्याचे शब्द जणू बर्फासारखे थंड पण आतून पेटलेले. मीराला त्याचं इतकं जवळ येणं आणि एवढ्या थेटपणे कडक आवाजात बोलणं, सगळं काही आता तिला असह्य वाटत होतं. ती पटकन त्याचं बोलणं ऐकून तिची नजर खाली वळवते. लाजून नाही, तर त्या रागाच्या धाकाने, त्या शाब्दिक हल्ल्याने. ओहो ओहो, समजलं, ती हलक्या थरथरत्या आवाजात म्हणते. तिच्या ओठांवर कंपन होतं. मनाची, शरीराची गोंधळलेली अवस्था तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. आरव काही क्षण तसाच तिच्यासमोर उभा राहतो. तिच्या चेहऱ्याकडे पाहत, तिची भीती तो निहाळत तिच्याकडे बघत होता. तो काही बोलत नाही, पण त्याच्या श्वासाचा थरकाप अजूनही जाणवत होता. आरवचा हात अजूनही तिच्या हनुवटीवर होता. त्या हातांचा नाजूक पण स्पष्ट स्पर्श मीराच्या अंगावर एक प्रकारचा शहारा घेऊन आलेला होता. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं होतं. नकळत तिचा श्वास अडकला. तो अजून काही करतोय का, या विचाराने तिचं मन हलकंसं कंप पावलं. आरवचं बोट हळूवारपणे तिच्या हनुवटीवरून बाजूला सरकतं आणि त्या क्षणी अत्यंत नाजूकपणे तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची लट तो तिच्या कानाच्या मागे सारतो. त्या स्पर्शाने त्या क्षणात मीरा गोंधळून जाते. तिच्या अंगावरून गोडसर अतीव भावनेचा लहर सरकून गेलेला असतो. पोटात गोंडसं फुलपाखरू उडू लागतात. श्वास अनियमित होतो आणि ती नकळत डोळे मिटून घेते. तिचे हात घट्ट पदरात गुंफलेले. ती स्वतःचं अस्तित्व त्या क्षणात विसरल्यासारखीच वाटत होती. आरव मात्र तिच्या चेहऱ्याकडे शांत, स्थिर नजरेने पाहत राहतो. त्याच्या डोळ्यातील राग आता कुठेतरी विरघळलेला होता. त्या नजरेत एक वेगळी शांत, हळवी ओल आलेली होती. तो अजून एकदा तिच्या गालाजवळ केस मागे सारतो. त्याचं बोट तिच्या कानाच्या मागे स्थिरावतं. मीराचे डोळे अजूनही मिटलेले, पण चेहऱ्यावर घाबरट भाव. मनात भीतीची, अपेक्षेची, ओढीची आणि गोंधळाची लाट एकत्रपणे मिसळलेली होती. आरवचे श्वास अजूनही तिच्या चेहऱ्याजवळ जाणवत होते. तो तिच्या इतक्या जवळ झुकलेला होता की काहीच बघत नव्हती, पण तिला जाणवत होतं. त्याची ऊब, त्याची नजर आणि त्याच्या अवघडलेल्या श्वासांची झळ. तेवढ्यात ठकठक मुख्य दारावर जोरात टकटक होतं. आरव क्षणातच भानावर येतो. झपाट्याने मागे सरतो. चेहरा कठोरपणे आवरतो. त्याचे दोन्ही हात पुन्हा खिशात जातात आणि त्याचा नेहमीचा थंड, नियंत्रित चेहरा पुन्हा जागा होतो.
मीरा गोंधळून डोळे उघडते. तिकडे तिकडे पाहते. काही क्षण काहीच समजत नाही. फक्त हृदयाचे डोके आणि भानावलेला क्षण. तिच्यासमोर पाहिलं तर आरव त्याच्या चेअरवर पुन्हा शांत बसलेला होता. जणू काहीच घडलं नाही. पण दोघांच्याही मनात काहीतरी हललेलं होतं. काहीतरी असं जे शब्दात नाही पण त्या श्वासांमध्ये होतं. कमीन. आरवचा थंड स्पष्ट आवाज ऐकू येतो. दाराबाहेर उभी असलेली ऑफिस बॉयची व्यक्ती आतमध्ये येते. सर, लंच टाईम झाला आहे. तुमच्यासाठी मी आज काय ऑर्डर करू? आरव चेअरवरून न हलता फाईलमध्ये डोळे रोवूनच थेट म्हणतो, नको, काही नको आहे. ओके सर. असं म्हणत तो माणूस निघून जातो. त्या क्षणी मीरा हलकंसं आरवकडे नजर टाकते. आरव काहीही बोलत नाही. तो पटकन त्याच्या खुर्चीतून उठतो आणि पुन्हा सोफ्यावरती येऊन बसतो. अगदी जणू मीरासमोरच नाही असं वागतो. त्याच्या चेहऱ्यावर भाव नाहीत पण तो कुठेतरी हरवलेला वाटतो. मीरा मात्र त्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून असते. समजलं नाही का तुला? लंच टाईम झाला आहे. जेवायला वाढतेस ना? आरवचं अचानक बोलणं तिला जागं करतं. हो. मीरा घाईनं टिफिन काढते. सकाळी घरी तयार करून आणलेला आणि थोड्याशा थरथरत्या हातांनी वाढायला लागते. आरव तसा शांतपणे जेवायला पुढे येतो. मीरा मात्र बाजूला उभी राहते. स्वतःला त्याच्यासमोर बसवायचं की नाही या द्वंद्वात. आता माझं तोंड बघत बसणार आहेस का? जेव, सांगावं लागेल का हे पण? आरवच्या आवाजात पुन्हा तोच कडवटपणा असतो. पण आता त्या आवाजात थोडी थकवा, थोडी अजब नरमाई मिसळलेली असते. नाही नको, तुम्ही जेवा, मीरा ओल्या स्वरात म्हणते. आरव तिच्याकडे एक थेट रागीट नजर टाकतो. ती नजर पाहून मीरा नकळतपणे घाबरते. तिच्या अंगावर शहारा उठतो. ती पटकन त्याच्या समोरच्या सोफ्यावरती बसते आणि गप्पच स्वतःलाही वाढून घेते. आता दोघं एकाच टेबलावर पण मनाच्या अगदी वेगवेगळ्या कोपऱ्यात. एक जण शांत पण मनात वादळ घेऊन आणि दुसरी जण भीती, आदर आणि गोंधळलेल्या भावनांमध्ये अडकलेली. दोघेही जेवण करतात. जेवण झाल्यानंतर आरव शांतपणे उठतो. टिश्यू वापरून हात पुसतो आणि कोणताही संवाद न करता थेट त्याच्या खुर्चीवर जाऊन बसतो. काही क्षणात तो पुन्हा फाईल्समध्ये डोकं घालतो. एखाद्या यंत्रासारखं कामात बुडून जातो. मीरा मात्र अजूनही त्या सोफ्यावर तशीच बसलेली. हातांमध्ये तिचा पदर हलकेच मुठीत पकडलेला, नजर समोर असलेल्या टेबलावर विसावलेली. हे काय काम आहे? सकाळपासून इथे बसून आहे. एक कप कॉफी दिली एवढंच. इतकं काय पर्सनल असिस्टंट असणं? ती मनातल्या मनात तक्रार करते. तिची नजर आता ऑफिसच्या आतल्या खिडकीकडे जाते. दुपारी येणारे कोवळ्या उन्हाचं हलकंसं झाकणं त्या स्टायलिश पडद्यामागे दिसत होतं. आता जर मी घरी असते ना तर मस्त झोपले असते. ती दुपारची झोप, ऊन लागलेली, पंखा चालू, अंगावर मऊशी चादर. खरंच काही मज्जा असते ना. पण इथे मी इतकी निवांत असूनही मी झोपू शकत नाही. ती एक सुस्कारा टाकते. आरवकडे एक कटाक्ष टाकते. ह्याने जर एकदाच मला म्हटलं ना, जा मीरा, तू झोप जा, मग मी लगेचच ताणून दिली असती, इथेच दिली असती. पण हा तर कामात घडलेला आहे. याला काय कळणार कोणाला झोप येते आणि कोणाला कंटाळा येतो. ती हलकासा आळस देते. डोळे मिटावेत वाटतं पण ती स्वतःला सावरते. आरव मात्र मध्येच नजर वर करतो. काही क्षण तो तिच्याकडे बघतो. तिचा कंटाळलेला चेहरा, अर्धवट मिटलेले डोळे, तिच्या साडीचा पदर तसाच मुठीत पकडलेला. आरवच्या तीव्र आवाजाने मीरा अक्षरशः भानावरती आली. आरव तिच्याकडे बघतो आणि बोलतो, कंटाळा करून झाला असेल तर कामाचं बघशील का आता? त्याचा आवाज गंभीर होता पण त्यात एक मिश्किल टोमणाही मिसळलेला होता. मीरा गडबडून उठते. मी कंटाळले कुठे आहे? तुम्ही तर काही काम दिलं नाही ना आज. नाहीतर मी निवांत बसले असते का? बरं, मग हे घे, बघूया तू तुझा निवांत वेळ कसा वापरतेस ते. तो टेबलावर एक जाडजूड फायलींचा गट्टा ठेवतो. साधारणपणे 10-12 फाईल्स. त्याच्या आवाजात आता एकदम ऑफिस बॉस मोड चालू होतो. या सगळ्या फाईल्स या लिस्टमध्ये असलेल्या क्लायंटच्या नावानुसार आहेत की नाही ते बघ. आणि एक मेन फाईल आहे. या सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत. या इन्स्ट्रक्शनप्रमाणे बाकी सगळ्या फाईल्स फॉलो केलेल्या आहेत की नाही हे तू क्विकली क्रॉस चेक कर. क्विक, फास्ट, आजच्या आजच हे काम झालं पाहिजे. मीरा त्या फाईल्सकडे एकदा बघते, मग आरवकडे बघते, मग पुन्हा त्या फाईल्सकडे बघते. डोळे अक्षरशः आता तिचे मोठे होतात. तोंड थोडं उघडंच राहतं. इतक्या फाईल्स आणि आजच? आरव काहीही न बोलता शांत चेहऱ्याने तिला बघतो. फक्त एक हलकीशी भुवई उचलतो. मीरा त्याच्या चेहऱ्याकडे बघते आणि आपसुकच तिच्या चेहऱ्यावर मी कुठल्या भानगडीत अडकले असा भाव येतो.
ओके ओके सर, मी करते. मीरा मोठ्या दमात त्या सगळ्या काही फाईल्स उचलते. फाईल जड नव्हत्या, पण जबाबदारीचं ओझं मात्र प्रचंड होतं. ती परत सोफ्यावरती येऊन बसते. चेहरा थोडासा आता गोंधळलेला होता. हे काय आहे? ती पहिली फाईल उघडते. संपूर्ण इंग्रजी मजकूर तिच्यासमोर नाचू लागतो. बापरे, हे इंग्लिश तर फारच फॉर्मल वाटते. म्हणजे वाचता येते पण कळतंय का? तेच कळत नाही. ती स्वतःशीच बोलत होती. तिचा चेहरा थोडा चिंताग्रह, थोडा त्रस्त. मी या माणसाची पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करते की इंटरनॅशनल डील हेड? ती दुसरी फाईल उघडते. आणखीन क्लायंट्स डिटेल्स, डेटा, टेबल्स आणि वर इन्स्ट्रक्शनचा पाऊस. हे फाईल्स म्हणजे मला कोडक वर्ड वाटतंय. काही समजत नाही. आरव सर म्हणजे खरंच सर आहेत. टीचरसारखे गाठी सोडवायला लावतात. ती तिसऱ्या फाईलवर जाते आणि शेवटी एक मेन फाईल हातात घेते. ही वाटते मेन फाईल आहे. आता ही समजून घेऊन बाकीचं चेक करावं लागेल. ती हळूहळू ती जी काही मेन फाईल होती त्यामध्ये इन्स्ट्रक्शन वाचते. त्या इतर फाईलची मॅच करायला लागते. काम तसं लॉजिकल होतं. एकाच गोष्टीची पडताळणी करणं होतं. पण ती नवखी होती. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नवीन कोडप्रमाणे तिला आता वाटत होती. डोकं जड झालं आहे अगदी. पोट भरलं आहे, डोकंसुद्धा भरलं आहे. आता फक्त झोप हवी आहे. पण या माणसाने माझ्या स्वप्नालाही ब्रेक घेऊन दिला नाही. मीरा हळूच आरवकडे बघते. तो शांतपणे त्याच्या कॅम्प्युटरवर काहीतरी टाईप करत होता. एक सेकंदही तिच्याकडे न बघता. ह्यांना वाटते मी एखादी अनुभवी एक्झिक्युटिव्ह आहे, पण मला तर अजूनही ऑफिसचं वातावरण पचवायलाच वेळ लागतोय. मीराच्या मनात 100 विचार चालले होते, पण हात मात्र तिचं काम करत होते. एक फाईल संपवून दुसऱ्यावर. ती अजूनही घाबरली होती, पण तिला आता स्वतःवर एक प्रकारचा चिडचिडाही यायला लागला होता. ती फाईल्स हातात घेऊन मीरा सोफ्यावर बसली होती, पण तिचं लक्ष त्या अक्षरांपेक्षा तिच्या डोळ्यांच्या जडपणाकडे अधिकच होतं. प्रत्येक वाक्य वाचताना अक्षर हलल्यासारखं तिला वाटत होतं, कारण आपल्या मीरा मॅडमांना खूप झोप येत होती. डोळे उघडे ठेवणं तिच्यासाठी दिव्य आता झालेलं होतं. फाईल हातात असतानाही तिचं डोकं हळूहळू पुढे झुकू लागलं होतं आणि ती डुलक्या आता अक्षरशः घेऊ लागलेली होती. आरवची नजर मात्र त्याचं काम करत करत असताना देखील तिच्यावरून हटत नव्हती. ती झोपताना दिसली तरी त्याच्या चेहऱ्यावर कोणताही राग आता मात्र नव्हता. पण तो काहीही बोलला नाही. तो फक्त एकटक तिच्याकडे बघत होता, तिचं ऑब्झर्वेशन करत होता. पण तो अजिबात चिडला नाही. चिडून तो तिला काही बोलला नाही. क्षणभर थांबून तो त्याचं काम पटकन आवरतो आणि तो त्याचं कामावरून उठतो आणि थोडं मोठ्या आवाजातच विचारतो, झालं का तुझं फाईल्स बघून? मीरा गडबडून डोळे उघडते. झोपेच्या धुंदीत ती गोंधळते. हो म्हणजे हे काय होतंय? ती घाईघाईनं फाईल जवळ घेत उठते. आरव मात्र अजून थोडा जोरात बोलतो, बाकीच्या फाईल्स नंतर कर. त्या फाईल्स टेबलावर ठेव. निघायचं आहे. निघायचं? कुठे? मीरा थोड्या आश्चर्याने विचारते. आरव तिच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकतो आणि काहीही न बोलता त्याचं ब्लेझर उचलतो. मीरा गप्पच बसते, पण तिच्या मनात मात्र आनंदाची कारंजे उडत होते. बाहेर निघतोय म्हणजे कुठेतरी जाऊन थोडी विश्रांती मिळणार वाटतं मला. फाईलच्या तावडीतून सुटका तरी मिळेल. मीरा मनाशी खूप खुश झालेली होती. ती पटकन फाईल्स नीट टेबलावर ठेवते. एका हाताने केस मागे सारते. आरवच्या पाठीमागून ती लांबच लांब पावलं टाकत तीसुद्धा जाते. ऑफिस बाहेर नुकतेच ते दोघेही बाहेर पडलेले होते. फक्त आता 4 वाजत आलेले होते, म्हणून मीराला आता खूप आश्चर्य वाटत होतं. इतक्या लवकर आरव ऑफिसमधून बाहेर? मीरा मनाशीच विचार करत होती, एवढ्या लवकर आज कसा काय तो बाहेर पडला? तिच्या मनात हा प्रश्न वारंवार घोळत होता. पण दुसऱ्या क्षणी तिचं दुसरं मन तिला शांत करत होतं, तिला समजावत होतं, यार मीरा, जाऊ दे ना. त्याच्या नादात आपली सुटका झाली ना कामातून. त्याचा फायदा घ्यायचा आहेस ना तो. आता तुला काही फाईल्स बघायच्या लागणार नाहीत. आता तू निवांत. तेवढ्या समोरून एक काळी शायनिंग कार त्याच्यासमोर येऊन थांबते. कारमधून लगेचच एक व्यक्ती उतरतो, म्हणजे ड्रायव्हर. मीराने बघितलं, तो सकाळचा ड्रायव्हर नव्हता. हा तर वेगळाच आहे. सकाळी जो सोडायला आला होता तो कुठे गेला आणि आता हा कोण नवीन? तिच्या मनात एक वेगळी शंका निर्माण झाली. या माणसाकडे नक्की किती ड्रायव्हर असतात आणि एवढी सुरक्षा? सकाळी होता ड्रायव्हर, तो कुठे गायब झाला? आरव मात्र कोणतेही भाव न दाखवता सरळ कार आलेली बघून पुढे निघून जातो आणि पटकन गाडीची पुढची सीट उघडतो आणि तो स्वतःच ड्रायव्हिंग सीटवरती बसतो.
मीरा हे सगळं काही बारकाईने बघत होती. मीराला हे सगळं काही बघून आणखीनच जास्त प्रश्न मनामध्ये पडत होते. हा का ड्रायव्हिंग सीटवरती बसलेला आहे? म्हणजे आता हा गाडी चालवणार आहे का? पण मग ड्रायव्हर आहे ना, ड्रायव्हर आहे तरीसुद्धा हा का गाडी चालवणार? ती अजूनही गोंधळलेली असतानाच आरव मागे वळून तिच्याकडे पाहतो. मीराला लगेचच समजतं तिला गाडीत बसायचं आहे. तीसुद्धा घाबरून पटकन पुढे येते. ती पटकन दार उघडते आणि तीसुद्धा गाडीमध्ये बसते. आरव ड्रायव्हिंग सीटवरती तर त्याच्या बाजूला मीरा होती. गाडी सुरू होते. आरव शांतपणे समोर बघत गाडी हळूहळू मार्गक्रमण करू लागतो. गाडी काही मीटर पुढे जाते. तेवढ्यात मीराचं लक्ष पाठीमागे जातं. पाठीमागे 2 गाड्या होत्या. स्मार्ट काळ्या काचा असलेल्या, त्यामध्ये बॉडीगार्ड्स बसलेले. बापरे, एवढी सिक्युरिटी कधी? का? कशासाठी? मीराचं मन विचारांनी भरलं होतं. आरव तिच्या त्या चाललेल्या विचारांपासून अनभिज्ञ असल्यासारखा वाटत होता. पण त्याच्या चेहऱ्यावर एक सूक्ष्म शांतता होती. जणू तो मीराच्या गोंधळलेल्या मनात नेमकं काय चाललंय हे ओळखत असावा. गाडीमध्ये मस्त एसीमध्ये शांतपणे पुढे सरकत होती. मीरा खिडकीतून बाहेर बघत होती. डोळ्यांवर थोडासा थकवा होता. तिने हलक्याने तिचं डोकं सीटवरती पाठीमागे टेकवलं आणि बाहेर बघता बघता तिचे डोळे आपोआपच मिटले गेले. बिचारी दिवसभर इकडे तिकडे फिरून दमली होती. ती झोपली होती. चेहऱ्यावर एकदम शांत भाव होते. तिचे केस थोडेसे चेहऱ्यावरती आलेले होते. ओठ हळूच मिटलेले आणि श्वास संथ. ती अगदी निष्पाप वाटत होती, काही न बोलता सगळं काही सांगणारी. आरव गाडी चालवत होता. त्याचं लक्ष रस्त्यावरती होतं, पण मधूनच त्याची नजर तिच्याकडे वळायची. ती झोपलेली दिसताना त्याने काहीही न बोलता गाडीचा स्पीड थोडा कमी केला. त्याच्या मनात एक हलकं हास्य आलेलं होतं. तो काही बोलत नव्हता. तो फक्त तिच्याकडे बघत होता, पण चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. बस तो फक्त तिच्याकडे बघतच राहतो काही क्षण. चला गाईस, आजचा हा मोठा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल. बाकी मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आज पोस्ट केलेली आहे, त्यामुळे पोस्टमध्ये जावा. ती जी लिंक आहे ती तुम्ही लिंक ओपन करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही ॲड होऊ शकता. खरं तर मी एक स्पर्धा ठेवलेली होती, गेम घेणार होते. त्यामध्ये मी जे काही जिंकतील त्यांना व्हॉट्सअपमध्ये ग्रुपमध्ये मी ॲड करणार होते, पण बऱ्याच जणांनी ते ॲड झालेले आहेत आणि आता रिमूव्हसुद्धा करू वाटत नाही. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हा. तुम्हाला बऱ्याच काही तिथे अपडेट्स मिळत जातील. आपण एकमेकांशी गप्पासुद्धा मारू शकतो आणि गेमसुद्धा मी घेणार आहे बरं का. गेमसुद्धा मी पोस्टद्वारे तुम्हाला टाकणार आहे. तुम्ही छान छान तिथे कमेंट्स करा. ज्याची कमेंट जास्त चांगली असेल त्यासाठी मी आणखीन काही वेगवेगळ्या संधी देते, गिफ्ट्स देईन नक्कीच. त्यासाठी तुम्ही पोस्टसुद्धा बघत राहा, कमेंट्स करत राहा आणि आपल्या कथेखालीसुद्धा छान छान कमेंट्स करत राहा. कारण जो कथेखालीसुद्धा छान छान कमेंट्स देतो त्यालासुद्धा खूप छान छान मी गिफ्ट्स देणार आहे, रिप्लायसुद्धा देणार आहे. त्यामुळे असंच कथेवरती भरपूर प्रेम करत राहा. बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.